नमस्कार मंडळी, कशा झालं का तुमचं सगळ्यांचं चहा नाश्ता वगैरे? तर बघा, माझी काही कामं झाली नाही आहेत. आत्ताच फरशी पुसून झाली आहे, कारण की मुलाची शाळा होती सकाळी 7 ते 9:30. तिथून त्याला क्लासला सोडलं. सकाळी 8 वाजता सोडून आले, 7ला सोडून आले. घरी येईपर्यंत हिला खाऊ पिऊ घालोपर्यंत, झाडू बिडू मारेपर्यंत आणि आंघोळ केल्या तोपर्यंत झाले 9:30. कपडे बिपडे धुवायचे, सगळे काम बघा आत्ता येऊन केले. कपडे बिपडे धुवून टाकले बाहेर, बघू शकता. आणि फरशी झाली पुसून, फरशी वगैरे झाली पुसून. आपले हॉल, किचन, बेडरूम झाले पुसून. आणि स्वयंपाक केल्या, भात केले आत्ता. आणि दूध पिशवी आणली पहिली, कारण की पिलूने सकाळी खाल्लं नव्हतं. तिला पाहिजे होतं दुधाबरोबर तिने एक पोळी खाल्ली, पुरणपोळी खाल्ली. आणि मी आता फ्लावरची भाजी करणार आहे बघा. चपाती सकाळीच केल्या, चपात्या आणि पोळ्या सकाळी केल्या परत. तर आता मी फ्लावरची भाजी करणार आहे बघा. आणि फ्लावरची भाजी झाली की मग किचन आवरायचं आहे, मला किचन धुवून काढायचं आहे. बाकी सगळी झाली कामं सकाळीच. आणि वरण आहे रात्रीचं शिल्लक, मी काय फेकत नाही बघा. फेकाफेकीची कामं मी तसं करत नाही, कारण की उपाशी राहिल्याची जाणीव आहे मला. त्यामुळे फेकत नाही मी. ह्या वेळेस तूप आणलेलं ह्याच्या पप्पाने 2 किलो आहे बघा. अजून काही संपलाच नाही आहे. 2 किलो तूप आहे. तो थोडासाच वापरला आहे मी ह्याच्यातलं. हे बघा, 2 किलो तुपाची बरणी भरली आहे बघा पूर्ण, बघू शकता. तर काय अजून काही संपलंच नाही. ते इतर वेळेस संपत असतो. आता मुलं जास्त काही खात नाही आहेत. थंडी वगैरे पावसाळ्याचं वगैरे असलं की लागतं घ्या जास्त. तर म्हटलं आता संभव मला म्हटलं फ्लावरची भाजी कर. फ्लावरची भाजी करणार आहे. मग झालं. रात्रीची परत भाजी आहे, मेथीची वगैरे भाजी आहे. अजून मेथीची भाजी अर्धी करायची शिल्लक आहे बघा. अजून मेथीची भाजी करायची शिल्लक आहे अर्धी. आता ही मेथीची भाजी मी संध्याकाळी करेन. त्याच्यात ठेवली मेथीची भाजी करेन संध्याकाळी. बघते चांगली आहे का बघावं लागेल मला. असेल चांगली. कामं आवडतात ना घरची, सांगा बघा. दिवस कुठे जातो कामामध्ये समजत नाही. तोपर्यंत संभव शाळेतून येऊन, क्लासमधून येऊन तरी माझी कामं आवडत नाही, माहिती आहे काय करायचं. आणि पुरुष लोकांना वाटत कामं काय आहेत, घरी कसले कामं आहेत, काय दिवस त्या मुलांमध्ये, स्वयंपाक आणि त्या घरच्या कामांमध्ये